बुवा काय भाजी पेटवायची ना हॅलो हॅलो आवाज आवाज बुवा कोणाकडनं मला हेच सांगितलं होतं तुम्ही लोकांकडनं आवाज घ्यायचा नाही हा लोकांकडनं आवाज घ्यायचा नाही आता तुम्ही काय करताय तेच ना बुवा भारी मी पेटवणार तुम्हाला जे काय दुसऱ्या बारीत करायचं ते करा जे काय बोललाय ना इकडे मालगुण गावात येऊन जे बोललाय गेल्या वेळेला तसं बोलला तरी मला फरक पडत नाही कारण मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये लक्षात ठेव तुम्हाला आज बोलावूनच काढणार पुन्हा उद्या बुवा हरचरीत आहेत माझ्याबरोबर बुवा उद्या हरचरीत आहे तिथं पण बुवा बिंदास वारी करा आपल्याला मनोरंजन करायचं आहे बरोबर ना झोपायचं नाही एवढं हवं तेवढंच राहा बुवाचं नमन आहे हा बुवाला जे काय बोलायचं ते बोला बुवा संदीप मोरेंचा गण गायला ठीक आहे फरमाईश होतं मान्य करतो तुमचं काय होणार हो फरमाईश तुमचं एखादं गाणं येऊ द्या मार्केटमध्ये ते लोक फरमाईश देतील बरोबर ना दुसऱ्यांची गाणी म्हणून तुम्ही काय मोठं होणार फरमाईश येऊ द्या ना तुमची पण आम्ही पण म्हणू मला बुवा काही मोठे आहेत लई मोठे आहेत असं म्हणू हा आवाज हा तुमचा आवाज पाहिजे शेवटपर्यंत बुवा संदीप मोरेंची गाणी म्हणून मग फरमाईश आले पण तर मान्य आहे आम्हालाही मान्य आहे पण तुमचं पण काहीतरी मार्केटमध्ये गाणं येऊ द्या आवाज आहे तुमचा लोकांना पण कळू द्या तुमची चाल काय होती बघा बुवांचा गण तुझसे हसना भी होगा स्केल जरा हे मालपुआ जाकादेवीतून आपल्या पंचकृषीतून आज मालवण गावात आले आज 3 तासासाठी का होईना माझी आज बायको आहे अर्धांगिनी आहे आज गणपतीपुळे शेजारी आहे त्या बायकोला आज गणपतीपुळ्यात पाया पडण्यासाठी न्यायचं आहे मला मी गण करतो या वेगळा हा माळू चालेल ना बुवा पेटू दे बुवा चिडतात तिला झोप आल्या त्यांना असं म्हटलं की बुवा लई चिडतात त्यांचा प्रेशरच वाढतो बुवांचं काही खरं नाही असा कापतो ना मग मेल्यावर साल्यावर मेलास तू असं बोलून जातात बघा युट्यूबला आहे बुवांना मी अरे तुरे करत नाहीये अहो जावच करतोय बुवा बारी नीट ऐकायची मी मनोरंजन करतोय तुम्हाला वायफळ बोलत नाही मालवण गावात आलाय माझे सोयरे सगळे सोयरे पाहुणे माझी बायको आहे हा गणपतीपुळ्यात तुम्हाला देवदर्शनासाठी नेतोय बघा कसा गाणं चांगलं आहे बघा सखे पुळ्याला जायचं माळू बघ ऐक सखे पुळ्याला जायचं
देव दर्शन घ्यायचं आपण हवं ते मागायचं दुःख सागरी वाहायचं माझ्या स्वयंभू गणपतीला त्या स्वयंभू गणपतीला अगनवस बोलायचं सखी बोल्याला जायचं देव दर्शन घ्यायचं लोक रोजगार मिळतोय बरोबर ना गणपतीपुळ्यामुळे आपल्याला रोजगार मिळतोय त्या गणपती बाप्पामुळे आता प्रत्येक माणूस हा माझा मालवण गावातच आहे मालवणच्या बाहेर कुठे जात नाही आहे इतर ठिकाणी बघा गाव सोडून मुंबई पुणे कुठे लांब जातात नोकरीसाठी परंतु माझ्या बाप्पामुळे हा तरुण वर्ग हा मालवण गावात आणि गणपतीपुळ्यातच राहतात बघा रोजगार मिळाला माझ्या बाप्पामुळे म्हणून मी काय म्हणतोय देव पावला गोपीनाथ अवतरला की सखी मला
रूप तुझे वंदनीय साध शब्दांनी सजले रूप तुझे वंदनीय साध शब्दांनी सजले मुखी नाम घेता तुझे हात चरणाशी धरले बघा आता माझी गवळण तुझी थोडच मोडल्यावर तुला झोंबते का मिरची आता माझी फोड मोडल्यावर मला मिरची झोंबणार ना हो हा मिरची झोंबणार का नाही सांगा हो मी काना आहे तू राधा आहे तू राधा आहेस माझ्यापेक्षा 14 वर्षाने मोठी आहे अनवायची राधा आहेस आणि माझी फोड काढायला येते मी काय तुला सोडणार आहे हा काय सोडणार तुला बघा आज घुसणार आहे मी चढणार नाही तू देशील का वरची खालची राधे देशील काय 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 माठ वरचं खालचं माठ असं म्हणायचं घुसणार आहे मी चढणार आहे तू देशील का वरची खालची आतमध्ये घुसल्यावर दूध चोरायला मी आतमध्ये घुसल्यावर तुला झोंबवीन मिरची अरे त्याला तोड म्हणतात मी आतमध्ये घुसल्यावर तुला झोंबवीन मिरची संस्कृती महेश फडकले राधा माई चापेकळी बुवा असं झालं पाहिजे आज राधा माई चापेकळी माझं स्वतःचं गाणं आहे अशी फरमाईश आली पाहिजे आता तुम्ही दुसऱ्यांची गाडी म्हणाल आणि ते दाखवा लोकांना बघा मी आता माझी गवळण गातो आणि फरमाईश देतोय बघा Oh
प्रत्येक गाण्याला मी तोड देतोय आणि तुमच्या मागूनच येतोय. तुम्ही पण माझ्या मागून यायचंय. जास्त भलत संत बोललात, याला हगवला त्याला बुडवला असं जर बोललात, आज याला साल्या बिल्या बोललात तर आज माझा मालगुण गाव ऐकले. मी तुम्हाला धमकी देत नाही, वायफळ बोलायचं नाही, वायफळ नाही बोलायचं, काय ते सरळ रिंगणात बोलायचं. हा मी परतुरीत तुम्हाला असं केलं, मी त्या उक्षीत तुम्हाला मारलं, हा तिकडच्या गोष्टी सोडा, आज रिंगणातल्या बाहेरचं काय बोलायचं नाही. मी आज सांगतो तुम्हाला. हा आणि नादाला लागू नकोस, तुमचा नाद बंद करून टाकीन ही वाक्य नाही शोभत. आलोय मी तुमच्या बरोबर. हा दुसरा कार्यक्रम आहे, उद्या तिसरा कार्यक्रम आहे, हा लक्षात ठेवा. ढोळण करतोय ज्यांच्यामुळे तुझी मन गाणी कशी देतोय बघा. प्रत्येक गाण्याला तोड द्यायचंय तुम्ही. उद्या तुमच्यावर गाणी वेगळी असतील. ज्यांच्यामुळे तुझी मन त्यानं साऱ्यांच केलंय बर, निळा हातात झेंडा धर, जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. बघा गवळण कशी गाते बघा. सप्त सुरांच्या लहरीन वर वेड लावे तुला हे स्वर, सप्त सुरांच्या लहरीन वर वेड लावे तुला हे स्वर, तुझ्या विना हे स्वप्न अधुरे. प्रेमाची गवळण देतोय, तुझ्यासारखं भलतच काय बोलत नाहीये. बघ राधे तुझं नि माझं नातं अनोखं, जपूया ते जन्मभर. राधे तुझं नि माझं नातं अनोखं, जपूया ते जन्मभर.
प्रसन्न दुर्गवळी आमचे मित्र या ठिकाणी आले आहेत. कारण या माऊलीने आम्हाला मुंबईचा शो होता त्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं. राजांची दुर्गवळी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता विषयाकडे वळतोय. बुवाने सांगितलंय 8 वर्ष झाली बुवांना प्रश्न देतोय, प्रश्नाचं उत्तर काय देत नाही. बघा बुवांचा प्रश्न असा होता, पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता व त्याचे दैवत कोणते? ही पाय शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालप हे उत्तर सांगू नये. व प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो सूर्य वंशाचा होता. तो राजा प्रभाकर वर्माचा नातू होता. त्याचे दैवत उमा महेश्वर म्हणजे शंकर पार्वती होते. पान नंबर 96, 99 मूळ कुल पहिले नाव मुळीक होते. उपनाव म्हणजे नंतरचं नाव मालप पडले. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नक्कीच पटवून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. स्वतःचे रक्षण करू शकत नाही असे सांगितले. ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव, पुण्यवान राजाचे नाव काय? वा ग्रंथाच्या आधारे उत्तर द्यायचं. प्रश्नाची प्रत तुम्हाला दिलेली आहे. कित्येक वर्ष तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. बुवांचं पद काय होतं? क्या करते ते साधना या जागेवर ना. बघा तू गर्वान दम हाय माझ्यात, असंच बोलले ना. तुमच्या दम असेल तर उत्तर द्या, असंच बोललेत ना. हा, अरे फुगू नकोस तू गर्वान दम हाय माझ्यात, प्रश्नाचे उत्तर सोडविले आज या सभा रंगणात. हो हो आज या सभा समोर सादर करतोय. बुवा माझी बारी आता इथे एक गीत झाल्यानंतर संपवणार आहे. बुवा
जास्त काय बोलू नका. बोला पारीपुरतच बोला, पारीच्या बाहेरचं बोलायचं नाही. बुवा एवढे उंच आहे, 5 फूट 6 इंच आहे, तुम्ही 1.5 फूट आहे. बुवा लक्षात ठेवा, मला उंचीवरती जाऊ नका. तुम्ही बोललात पण बोलतोय असं आवडीत नाही कमरे, तुम्ही दिसणार पण नाही. हा उंचीवरती जायचं नाही, लक्षात ठेवा. हा नवरात्रीचा हा सोहळा बघा. नवरात्र ही मंडळी या ठिकाणी हा उत्सव करत असतात. खूप समाधानकारक या ठिकाणी होत असतं. 38 वर्ष पूर्ण झाले तर या मंडळाला. हो नवरात्रीचा हा सोहळा झाले भक्त सारे गोळा. दुर्गा देवीचा हा मेळा भावभक्तीनं सजविला. सारे एकजूट हो भक्त आनंदे नांदती स्वतंत्र चौकातील बंधू उत्सव करती. गावी मालगुंड घट बसला आई चंडिका रे साथीला. गावी मालगुंड घट बसला आई चंडिका रे साथीला. भंडरवाड्यात साज रंगला भक्त आनंदे सुखावला. शुभेच्छा. तुमच्या मनाप्रमाणे बारीक का, फक्त वायफळ काय बोलू नका. देवी समोर आहे. धन्यवाद.
आहो जाऊ कार म्हणताय बुवा. सुरुवात तुम्ही करताय आणि 5 वर्षाचं उकरवून काढताय. माकड काय म्हणतं माझीच लाल. अहो कशाला, तुमच्या गावात आलोय, मान सन्मानाला बारी करा. गेल्या वर्षी केली ना, फाडली की नाही? फाडली ना बुवा. कार्यक्रम करताना तुम्हाला एक विषय सांगतो बघा. हे बुवा म्हणाले परसुरी पासून इकडून तिकडून सगळं तू सुरुवात केलीस. बुवा नीट लक्ष द्या. ज्या वेळेला खालगावात कार्यक्रम झाला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि तो विषय तुम्हाला कळलाच नाही. मला काय बोलला, घरी जा, बायकोला सांग कांदा बटाटे घेऊन ये. घरपर्यंत पण बुवा तुमच्या जर हिंमत असेल ना, प्रेशर वाढत नाही माझा, फाडून काढतो फाडून. आजही सांगतो या मालवण गावात माझ्या घरपर्यंत पोहोचायचं नाही. मला भीड, मी एकटा काफी आहे. तुम्ही बोललात म्हणून मी ना तुम्ही अहो जाऊ करणार. प्रत्येक शाहिराला मी मान सन्मान देतो, बरोबर ना. हा कार्यक्रम पण मान सन्मानानच झाला पाहिजे. आता पहिली बारी बघा कशी केली ना. काय बोललो बुवा ना, काय बोललो. शेवटी जातीवर गेला की नाही. शेवटी कावळा जातीवर गेला हो. मला म्हणते नमान नमान, तू नाही नमन करत. नमन कर, नाच कर, शेवटी श्री गणेशात ना. हा शेवटी श्री गणेशा. अरे पहिला गणमीला म्हणतो ना केलंय. हा तो सगळा असतो, सगळ्याला महत्व आहे, ते कळायला पाहिजे. आता बुवा काय म्हणतात, तू माझी 3 तासाची बायको. अरे होय बाबा, मी 3 तासाचीच बायको आहे, 3 तासापुरती. पण बघा या बायकोला काय मालपू तुला सोलट होतो ना. आता बघा या 3 तासाच्या बायकोला बघा. मी बुवांची 3 तासाची बायको. मालक आहे, मालक हा पुराणात मालक आहे. मी 3 तासाची बायको आहे. तुझी बुवा तुझी, तू मला अरपूर केलंस म्हणून मी तुला करतोय. तुझी मी 3 तासाची बायको. आणि या मालपाला म्हणजे मालपीली न म्हणायला काय हरकत नाही. आता मालपूला पण म्हणायला हरकत नाही, बरोबर ना. हा मालू. आणि ह्या मालूला, या शालूला काय शालू म्हणायलाच पाहिजे. आता जवळ गणपतीपुळ्याचं मंदिर, बरोबर ना. जवळ गणपतीपुळ्याचं मंदिर. आता नवरा बायको घरात कंटाळा आला की जातात ना फिरायला. तसं या बुवाने मला गणपतीपुळ्यात फिरायला गेलं तर तुला समुद्र दाखवतो आणि तुला गणपतीचं दर्शन पण घेऊन देतो. म्हटलं ठीक आहे. आणि काय गंमत झाली बघा. देवाचं दर्शन घेतलेलं, दुपारचा महाप्रसाद घेतलेला. आता बुवा म्हणाले चल समुद्रावर, बरोबर ना. बरोबर. अहो मंडळी, आणि बुवा म्हणाले चल समुद्रावर. दोघांनी एकामेकाचा हात धरलेला आणि आपले कपडे पाय वर केलेले, कारण ते रेती भिजते ना, कपडे भिजतील म्हणून हलू 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 अशा लाटा येत होत्या. त्या आपल्या लाटांचा आनंद लुटत आपल्या समुद्रावर फेरफटका मारत होतो. आणि तेवढ्यात जोराचा वारा आला. कसा जोराचा वारा आला आणि त्या वाऱ्याबरोबर ही मोठी भली मोठी पाण्याची लाट आली. काय ह्या गाड्यानं माझा हात सोडला, तिथे मला तिथं टाकला आणि धूम त्या धावायची मिळाला. आता मला सांगा, हा बुवा ह्या मालपूला काय म्हणजे कसा काय म्हणजे समजून घेईल बघा. काय सांभाळणार ह्या मालपाला, कसा काय सांभाळणार हा बुवा या बायकोला. अहो त्या लाटेबरोबर मी आपला धडपडत पाण्याबरोबर आलो बाहेर. अरे बुवा थांब, लोगडे बुवा थांब. हा जो गल्ला मेला हो गेला तिकडे धामणच्या. आणि हा काय मला सांभाळणार, बरोबर.
एक म्हणून काय म्हणतोय पोरी मनसात तुमचं गाणं बाबा मला गाणं म्हणायला आयोजकांनी दिलंय सचिन बुवांचं. मी स्वतःच्या मनात नाही म्हटलं. माझी गाणी रेकॉर्डिंग झालेली नाही. आज ना उद्या होतील. तुम्ही मोठे व्हा. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही मोठे व्हा. दुसऱ्याची निंदा करू नका. स्वतःची लाल करू नका. म्हणून काय म्हणतोय या बुवाचं नाव मोठ याचं लक्षण हायकोर्ट. रसिको ह्या मालपाला आला बुवा फिरायला घेऊन गेला गणपतीपुळ्यात आणि त्या ह्याच्यावर गाणं लिहिलेलं बघा कसं ते. या बुवाचं नाव मोठ आणि लक्षण हायकोर्ट. या बुवाचं नाव मोठ आणि लक्षण हायकोर्ट. आणि समुद्राची लाट आणि समुद्राची लाट यानं काढली पलवाट. हा घाबरा बुवा पळकुटा बुवा हा माझं पोट कसं भरणार. म्हणून काय म्हणतोय या बुवानं हौशीनं गेला मला हो गेला बायकोला सोडून गेला मला हो जोडीला समुद्राची गेला बायकोला सोडून. अजिबात काय बोललो नाही. आणि बुवा मला घरपर्यंत गेलेला आवडत नाही. मला बुवा आहे आगवेकर आहे. आग आहे ही भरदटी आग. लक्षात ठेव. तू अरतुर करतोस म्हणून मी अरतुर करतो. तू काय माझा जवळचा नाही. धामणशात नाही म्हणून नात्यातच आहेस. याच्या पुढे ते उशीत बारी आहे. तुझ्या आधी मला तिकडे बारी ठरली. तू काय मला समजतोस. तुझ्या आधी मला तिकडे बारी ठरली नंतर तुला ठरली. हा म्हणून जास्त शहाणपणा करायचा नाही. बघा मला म्हणतो गुटका. हा 1.5 फुट्या. मी 5 फूट 2 इंच आहे बाबा. मी मान्य करतो. तुझ्या खांद्याला पण लागणार नाही. कारण तू एवढा मोठा बाडा सांड. तू एवढा मोठा भला सांड तुझ्या खांद्याला लागणार नाही. आणि तुझ्या उंचीची मी बरोबरी कशी करू शकत नाही. बाबा मी 1.5 फूट आहे बरोबर ना. हा पण तुझ्या गाण्याची बरोबरी करू शकतो. तो तुला टफ फाईट करण्याची बरोबरी करू शकतो. हा बुवा
मांडोय तुमच्या गाण्याची बरोबरी करू शकतो, तुम्हाला डब फाट करण्याची बरोबरी करू शकतो. महाराज किती कुठे होते आणि तो खान किती कुठे होता बघा बघा. आणि हा पण तो प्रेशर वाढलाय. माझा कधीच प्रेशर वाढत नाही. साला काढायची माहिती आहे मला, साला काढायची, आवाज करायचा नाही. मी पण आलोय मालवण गावामध्ये. खान केवढा होता आणि आपले शिवाजी महाराज केवढे होते बघा. विचार करा. आणा त्या खानाची मूर्ती समोर आणि महाराजांचं आपल्या महाराजांचं कर्तृत्व समोर आणा. काढला ना काका हो, काढला ना कोतळा कानाचा भाई, काढला ना. मग किती कुठे होते? महाराजांपेक्षा खान मोठा होता की छोटा होता? आता तुम्ही सांगा हो, तुम्ही सांगा मला. मोठा होता की छोटा होता? मोठा होता. खानाला फाडला की नाही? अरे हेच माझ्या राजाचं कर्तृत्व. समजलं काय? उगाच कशाला लाल करताय, कशाला लाल करताय? हत्तीला मुंगी हैराण करते एवढं लक्षात ठेवा. ती कधी मला त्याला सांगेल शेवटी जातीवर जाणार. मग आता कसं जाणार बघा. जातीवर कसा जाणार? येतो असा काही भाऊ बक्षीस आले ते दे रे जरा बघू. कोणाला तरी बक्षीस आलाय. नाही नाही हा कागद तो दुसरा आहे मोठा तरी. होय आता त्याला काय लिहिलं नाही तर जरा बघतो. हा आणि दुसरं काय म्हणाले बुवा? हो तेलवशी शब्द आहे त्यांचा. सो याला म्हटल्यावर रस्ता लाल होतो बुवा. हा काहीतरी म्हणाल बाबा. हा इथे लिहून घेतलंय मी. काय म्हणाले बघा. हा हा मेला जो बाऱ्या करणार, मेला जो बाऱ्या करणार. सो म्हणजे काय? हा कलगीतून आहे ना. हा कलगीतून आहे बरोबर ना. मला म्हणतो मेला जो बाऱ्या करणार आणि परवा तू मेला जो खड्ड भरणार. भरलास ना कुठं खड्डे? अरे या देवीच्या कृपेने वाचलास एवढं लक्षात ठेव जरा. हा व्यवस्थित 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 स्टेरिंग आहे ना, व्यवस्थित ध्यान दे. ध्यान रखना मेरे भाई. हा पुढं गतिरोधक आहे. वाहन सावकाश चालवा. तीव्र उतार आहे नाहीतर गटारात जावा. ध्यान की तरफा भाई, ध्यान की तरफा. काय करा तर व्यवस्थित करा. मालपाडा भिडायचा असेल तर व्यवस्थित भिडा. उगाच वाद नको, भावकीत करणार नको. आपलं नाणं एक फक्त या नाण्याच्या बाजूतून. बरोबर ना काका? शक्तीतुरा हे नाणं एक, कलगीतुरा फक्त बाजू दोन. पण ते किती तासापुरते या 2 तारे. माझ्या दादा काय तुझं नशीब आहे. खूप छान. 2 तासापुरते हो. कारण बुवाला मी गेल्या वर्षी सांगितलं बुवा अरे या स्टेजची पायरी चढलो वाद संपला. मग तेच राखायचं. ह्या होत्या प्रश्नाचं उत्तर माझ्या ग्रंथाप्रमाणे देतोय. बुवांना पटलं तर सोडा. हा आणि तुम्ही जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बुवा, लांबोरे बुवा सोबत माझी दही कलेला मारी झाली आणि त्याने पण लांबोरे बुवाने पण जे तुम्ही दिलेलं उत्तर मी आता वाचून दाखवत नाही, लिहिलेलं माझ्याकडे. जे तुम्ही दिलेलं उत्तर हेच उत्तर सांगितलं. पण बुवा लक्ष द्या, मी याच्यावर वाद घालणार नाही कारण ते माझ्या प्रश्नाला मिळतं जुळतं नाही. उगाच कशाला? शास्त्र आहे शास्त्र. त्या शास्त्राचं मर्माचं ज्ञानी आहे. इथं माझ्या माय मावल्या किंवा वरिष्ठ लोक बसलेले आहेत ते ना जे वाचक असतात तेव्हाच कळतं. म्हणून काय झालं एकदा, हा काय झालं अहो मंडळी बघा. एकदा एका विंचवाला कुठे बसा रे पाऊस गेलाय. माझं रसिक परंपरा पण गेलाय. पण हाईत तर आपले गेलं तर झोपलं, गेलं तर झोपलं, राहिलं तर आपले. हा म्हणून काय म्हणतो नाना ऐका. एकदा एका विंचवाला या खाडीच्या पलीकडे जायचं होतं. या समुद्राचा तास म्हणजे नदीच्या पलीकडे जायचं होतं. तो काठावर गेला आणि विचार करत बसला. अरे मला जायचं होतं नदीच्या पलीकडे काठाला, पण जाऊ कसा? काय त्याला मार्ग सुचेना. आता जाऊ कसा मी? बराच वेळ विचार करत बसला. त्याचा टोक कुठे होता? वर. विंचवाचा टोक वर. पण कधी
घुसवतो कोणाला कळत नाही, बरोबर ना? कधी घुसवतो कोणाला कळत नाही. मग तर काय झालं, त्याला समोर हळूच पण एक बेडूक येताना दिसला. बेडूक बेडूक हा अवं व्हिडिओ काढतो, अवं बाबा व्हायरल करू नको. त्याला समोर एक बेडूक दिसला. तो म्हणाला, दादा दादा बेडका दादा जरा इकडे ये रे. बेडूक दादा म्हणाला, दादा काय म्हणतोस? अरे मला पलीकडे जायचं आहे. तर मग तो तुला कसा घेऊ? तो म्हणतो तुझ्या पाठीवर नेऊ. नको, तुझी जात बेकार आहे, तू शेवटी जातीवर जाणार. दोघांचं पण संभाषण झालं. म्हणतो बस माझ्या पाठीवर. पण बोलतो बेडूक म्हणतो आता बस माझ्या पाठीवर. आपला बेडूक नदी पार करायला लागला. नदी पार करता करता काटाला जाऊन तो असला हळूहळू. आणि उतरते वेळी आहे ना, त्यानं मारला एक दणका काय बेडकाच्या. दणका मारल्यावर बेडूक लागला, कळवा लागला. मनात वाटलं त्याला सगळ्याला सांगत होतो की मला जमणार नाही, पण शेवटी हा जातीवर गेला. हा बुवा पण कुठे गेला? हा बुवा पण जातीवर गेला. ह्याला कितीशी घाला, याला कितीशी कापू, याला कितीशी खपवा, कितीशी शिकवा, ज्ञान शिकवा, हा जातीवरच जाणार. आणि मला सांगतो गेली कुठे याला काय करतो तुझ्या बरोबर. आता उशीत आहे, ये उघडा येतोस का नांगडा येतो तस बघू ना. मी पण कच्च्या गुरुचा केला नाही. हा, मी पण कच्च्या गुरुचा केला नाही बुवा, एवढं लक्षात असू द्या. किती भिडायचा तेवढं भिडा. मला बुवा चॅलेंज स्वीकारतो, लक्षात ठेवा. मला बुवा चॅलेंज करत नाही, पण चॅलेंज स्वीकारण्याची या 1.5 फुटाजवळ आहे. कारण अरे माझ्या राजाने खानाला फाडला, बरोबर ना, कोतळा काढला. तसा मालक हद्दती आग आहे, आग उसको टाकायला काय कोई साधा साधा हे नाही. बाबू ए बाबू हातात घे, आता हातात घे. पेन पडला, परवा खड्ड्यात गेला तिथे नाही ना. हा, पेन पडला नाही ना. आणि काय म्हणतात बघा, शॉकअप सर जाग्यावर आहे ना. कोणा शॉकअप सर जाग्यावर आहे ना. काय कराल तर नीट करा, मालपा बरोबर बारी पण करता नीट करा. काय फरक, तसा तुम्हाला फरक नाही तसा मला पण फरक नाही. जर तू सुरुवातीला बोलतोस, माझा सन्मान करतोस, सुरुवातीला आल्याला बोल, बुवा तुला काय बोलायचं तर बोल. आता मी काय गप्प बसू? माझ्या घरापर्यंत पोहोचला, परत सांगतो, परत माझ्या घरापर्यंत जायचं नाही, बायका पोरापर्यंत जायचं नाही. फाडून काढीन, फाडून. काय भिडायचं नाही, माझ्या बुवाला भिडा, माझ्या बुवाला. म्हणून काय बोलतोय, गाण्याच्या चाली मला देता येतात. आणि अमय पाटील, श्री अविनाश चंद्रकांत धामणेकर आणि सन्माननीय अमय पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बारी पेटवा, मग नक्कीच पेटवतो. त्याचप्रमाणे बघा, मालक बुवा या लोकडी बुवाला घासून काढा. आता ही लोकांकडनं आलेली नाव फरमाईश, ही लोकांकडनं मी माझ्या मनाचं सांगतो. लिहिलेलं बघा 101 रुपया
मालक बक्षीस, मालक बुवा घासून घासून झाली पाहिजे बारी आणि लोंढे बुवांना घुसवलं पाहिजे. बरोबर ना? बरोबर ना? तुला असा घुसवीन ना, पुढचं सांगितलं असा घुसवीन ना. मालक बुवा केव्हाही टच कर मला, केव्हाही चालेल, तुला चालेल म्हणून तुझ्या गाण्याची चाल. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय भलं, ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय भलं, निळा हातात झेंडा धर त्या जगाला सांगा बाबा गांधीया. मला येतं की नाही? आता थोडीच तोड बघा गाणं कसं लिहिलंय बघा. या कलगीचा नाटक करून गेलेला याला कैक जण, या कलगीचा नाद करून गेलेला याला कैक जण, पुरा टाकीन तुला झोपवून. लोके बुवा जाण पण येणार नाही तुला, पुरा टाकीन तुला झोपवून. नको मारू बडा या क्षणात तुझी उडवीन गाण, नको मारू बडा या क्षणात तुझी उडवीन गाण, नको मारू बडा या क्षणात तुझी उडवीन गाण, नको मारू बडा या क्षणात उडवीन गाण. उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा जरा. एक पुण्यवान राजा, त्याला कोणत्या स्वामीने 10 अपराधापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही असे सांगितले. ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव काय? पुण्यवान राजाचं नाव काय? बघा, त्या स्वामींचे नाव संत श्रेष्ठ विभूती गुलाबराव महाराज. राजा श्री राजेश्वर त्रिपुरराव आणि ते 10 अपराध आपल्या जवळ नाम आहे म्हणून संतांची निंदा करणे पहिला. दुसरा, दुष्टांना नाम महिमा सांगणे. तिसरा, शिव आणि विष्णू यांच्यात भेद पाहणे. चौथा आहे वेदांच्या वचनावर अविश्वास. पाचवा आहे शास्त्राच्या वचनावर अविश्वास. सहावा आहे गुरूंच्या वचनावर अविश्वास. सातवा, नामाच्या योगाने पापे जातात असे म्हणणे ही एक नामाची उविष्ट स्तुती आहे, हे म्हणणे खरे नाही असे वाटणे. आठवा अपराध आहे आपल्या जवळ नाम आहे म्हणून निषिद्ध आचरण करणे. नववा अपराध आहे स्नान संध्यादी विहित कर्माचा त्याग करून नामाचा जप करणे, नामच जपणे. आणि 10वा अपराध आहे वेताळाचे नाव व हरिहराचे नाव समसमान आहे असे वाटणे. हा 10वा अपराध आहे. बुवा, हे 10 अपराध सोडले पाहिजेत. हे अपराध घडले असता यम जरी दंड करू शकला नाही तरी परमात्मा त्याला दंड करू शकतो, शिक्षा देतोय. त्याला पुरावा आहे. बघा, मी डबल वाचत नाही कारण वेळ भरपूर होतोय. पुरावा आहे ग्रंथ योग प्रभाव खंड पहिला. ग्रंथ आहे योग प्रभाव खंड पहिला, अध्याय ईश्वर श्रद्धेने तरणोपाय. ईश्वर श्रद्धेने तरणोपाय, पान नंबर 153 व 154. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, माझ्या वाचनातून दिलेलं आहे आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. धन्यवाद.
बुवानी लक्ष द्यावं, बुवाने इकडे बघू नये, इकडे बघावं. नाहीतर म्हणतील मालक बुवा येतो आणि काय पण ठोकून जातो. ठोकून नाही, चांगला बुद्ध मारून जातो. चांगला मारतो, निघतच नाही. म्हणून काय म्हणतो गाणं शास्त्रधारे, गाणं आहे आजच माझा झाला पगार, नको उधार. लढवतो कमी, पण हिंदी पिक्चर, मराठी पिक्चर, भावगीत, भक्तिगीत, लोकगीत त्याच्यावरच आपण गाणं काढतोय ना. थोडी तोड काय कोण पण देतो. साधा पोरगा पण परदेशी जाना नहीं देतो ना, हे परदेशी कोण पण तोडीला तोड देतो, त्याला हे नसतंय. म्हणून काय म्हणतोय, अरे जरी बुवा तू दिसलास मर्द, असं का म्हणतोय, कारण मला गणपती पुण्याला नेलंच होतंस आणि मला अंड्यावर सोडून आलास, मग तुझा मर्दपणा कसला रे, कसला मर्दपणा. म्हणून काय म्हणतोय, अरे जरी बुवा तू दिसलास मर्द, कळलं जगाला आहे ना मर्द. तुझी पाहून आला कसा झालो मी फिदा, तुझी पाहून आला झालो कसा फिदा, पिसाऱ्यावर झालो गडे. कशावर, तू मोर मी लांडोर, तुझा रंग निळा, म्हणून म्हणतोय हा, तुझी पाहून आला कसा मी फिदा, पिसाऱ्यावर झालो गडे. झालो गडे म्हणजे लोगडे, लोगडे बुवा झालो गडे. तुझ्या अंगावर योनी, तुझ्या अंगावर योनी, सुनील दिसतेच नागडे. नागडे नाही, सुनील निळा रंग. बघा, सुनील म्हणजे निळा रंग. झालो गडे म्हणजे लोगडे बुवा ना, फिदा झालो गडे. ही बाई ना 3 तासाची याची बायको ना, म्हणून एकदम फिदा झालोय. अरे तुझ्या अंगावर योनी, तुझ्या अंगावर योनी, सुनील दिसते नागडे. तुझ्या अंगावर योनी, सुनील दिसते नागडे. तुझ्या अंगावर योनी, सुनील दिसते नागडे. अरे गरीब वाटू हे कला जगाला आहे ना मर्द.
अंग पडे तुझ्या अंगावर येऊन तुझ्या अंगावर येऊन सुनील तुझे अंगावर यामध्ये तुझा नाही भरोसा माझा नाही भरोसा हे आपलं जग जीवन क्षणभंगुर आहे म्हणून काय म्हणतोय जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती मीठ भाग नाम हरीचे मुखी गोड सागर सोडून दे धनाच्या तुलासा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागे या परमेश्वराचं नाम तुम्हाला स्मरण केलं पाहिजे या अंबेमातेचा जोगवा केला पाहिजे तेव्हा आधी माईला श्रेष्ठ केलंय ते तुमच्या शिवाला श्रेष्ठ करा तुमच्या शिवाला श्रेष्ठ करा भक्तीत पांडुरंगाचं गुणगान गाऊया आपल्या प्रांजल माताने आरती करूया आपल्या घरी जाऊया म्हणून काय म्हणतोय कृपाळू हा पंढरीनाथ उभा मंदिरात रे सुंदर ते ध्यान विटूते पाहू चला
करते ध्यान तुझे पाहूच Yeah.
शुभेच्छा. त्यांचे संगीतकार त्यांच्या मुलांनाही खूप छान सादरीकरण केलं. माझा बुवाचा शाहीर मानाचा मुलगा रसिक भाऊ, माझ्या काय चूक झाली असेल मला माफ करा. त्याचप्रमाणे खरोखरच आज लाजवाब सांगू दादा, हो दादा धन्यवाद. कारण गेल्या वर्षीच्या कार्यक्रमासोबत तुम्ही सुंदर कार्यक्रम सुंदर साऊंड सिस्टीम तुम्ही लावली आणि आमच्या या कार्यक्रमाला रंग भरला. त्यामुळे या श्री कृपा नृत्य कला प्रथम जाकादेवी आगवे यांच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. असं तुमचं सहकार्य आम्हाला असावं आणि आम्हाला कलेला रंग भरावा अशी आशा बाळगतो आणि माझी दुसरी वारी संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yeah.